प्रमाणे ती नर्मदा मैया आणि बनवते महाराज. नर्मदा मैयाचं फार असणारं महात्म्य आहे. त्याला बाकी इतर तीर्थयात्रा करायची गरज नाही. कारण ज्या नर्मदा मैयामध्ये नर्मदा पुराणमध्ये असं सांगितलेलं आहे, स्कंद पुराणांतर्गत रेवाखंड नर्मदा पुराण आहे, त्याच्यामध्ये नर्मदा मैयामध्ये एवढे काही तीर्थ सांगितले. 64 करोड 64 लाख 64,000 असणारे एवढं तीर्थ. काही तीर्थ नर्मदा मैयाच्या आतमध्ये आहे, काही तीर्थ नर्मदा मैयाच्या किनारी आहे, काही तीर्थ अंतरिक्षामध्ये आणि आहे महाराज. एवढे असणारे तीर्थ म्हणून बाकी तीर्थयात्रा करायची गरज नाही. आणि ती नर्मदा मैया, त्या नर्मदा मैयाच्या किनारे पूर्वी अनेक ऋषी मुनींनी तपश्चर्या केलेली आहे. अनेक संत महात्मे, असा कोणी राजा झाला नाही ज्या राजाने नर्मदा मैया किनारी तो आला नाही. प्रभू रामचंद्र भगवंत देखील नर्मदा किनारे आले होते. प्रभू रामचंद्र भगवंत पांडव आहे, पांडवांनी यज्ञ केलेला आहे. पांडवांनी भेडाघाट आहे बघा, भेडाघाट जे परिक्रमावासी त्यांना माहीत आहे. भेडाघाट या ठिकाणी आणि पांडवांनी यज्ञ केलेला आहे. कारण ज्या ठिकाणी तो भेडाघाट असा आहे, एवढे पाषाण आहे, त्या पाषाणाला कोरलेला आहे नर्मदा मैयानं. पाषाणाला त्या ठिकाणी, आणि त्या पाषाणामधून नर्मदा मैया पाषाणाला